नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन, त्यानंतर ATP, त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशनचे 3 टप्पे या सगळ्याची माहिती बघितलेली आहे. आता आपल्याला आज बघायचं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर सेल्स, म्हणजे विविध सजीवांमध्ये किंवा पेशींमध्ये होणारे विनॉक्सी श्वसन. हा चार्टसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुस्तकात तुम्ही हा चार्ट वाचून समजून घ्या. जसं आपण एरोबिक रेस्पिरेशनचं बघितलेलं आहे तसंच आता हा अनएरोबिक रेस्पिरेशन आपल्याला बघायचं आहे. खाली आपण पहिला माहिती घेऊया आणि पुन्हा मग नंतर आपण चार्टकडं वळूया. बघा, एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे विनॉक्सी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. सम ऑर्गॅनिझम कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, फॉर एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया. बघा, काही जे सजीव आहेत, मोस्टली बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, की जे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये राहू शकत नाहीत. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. मग अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी श्वसनाचा वापर करावा लागतो. ग्लायकॉलिसिस अँड फर्मेंटेशन आर 2 स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. हे थोडंसं पॉइंट आउट करा. 2 टप्पे आहेत बघा. ग्लायकॉलिसिस म्हणजेच ग्लुकोज विघटन अँड फर्मेंटेशन म्हणजे किण्वन, हे 2 टप्पे आर 2 स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. विनॉक्सी श्वसनाचे हे 2 टप्पे आहेत. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. आता इथं काय होते बघा, आपण एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोज विघटन पूर्ण होते, पण इथं मात्र काय होते बघा, द ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होते अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन धिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. आणि त्यामुळं ऊर्जा जी आहे ती ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होऊन कमी प्रमाणामध्ये मिळते. पायरुविक ॲसिड produced through glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of some enzymes in this process. आता या प्रोसेसमध्ये काय होते बघा, द पायरुविक ॲसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोज विघटनातून जे पायरुविक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतं इज कन्वर्टेड इनटू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल. त्या पायरुविक आम्लाचं रूपांतर जे आहे दुसऱ्या कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतर केलं जातं विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन धिस प्रोसेस. आणि याच्यासाठी मदत कोणाची घेतली जाते, काही विकरांची त्या ठिकाणी मदत घेतली जाते. बघा काय सांगितलेलं आहे, ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड म्हणजे या ठिकाणी ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं आणि या प्रक्रियेतून पायरुविक आम्ल तयार होतं आणि या पायरुविक आम्लाचं काही विकरांच्या मदतीने कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं जातं. अँड धिस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. यालाच आपण किण्वन म्हटलेलं आहे. पॉइंट आउट करा, हे तुम्हाला 1 मार्काला येऊ शकतं. सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इफ देर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन सराउंडिंग. बघा हां, आता काही हायर प्लांट्स म्हणजे उच्चस्तरीय वनस्पती, ॲनिमल्स प्राणी अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम काही ऑक्सिजनच्या सानिध्यात राहणारे सूक्ष्मजीवसुद्धा काय करतायत, ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. हे सुद्धा विनॉक्सी श्वसन करतायत. कधी, इन्स्टेड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इफ देर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. म्हणजे त्यांच्या सभोवती असणारी
ऑक्सिजनची पातळी जर कमी झाली तर ते त्या ठिकाणी ऑक्सिश्वसनाऐवजी विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करतात. आता एक्झाम्पल दिले बघा. सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. म्हणजे बीजांकुरणाच्या वेळी जर जमीन पाण्याखाली बुडाली असेल तर ती बीज जी आहेत ती विनॉक्सी श्वसन करतात. सिमिलरली आवर मसल सेल्स also perform anaerobic respiration while परफॉर्मिंग द एक्सरसाइज. आपले जे स्नायूपेशी आहेत ते स्नायूपेशीसुद्धा जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा ते विनॉक्सी श्वसन करतात. अँड ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेट्स ड्यू टू विच वी फील टायर्ड. आता त्यामुळं काय होते बघा, हे मांसपेशी किंवा स्नायू जे आहेत ते विनॉक्सी श्वसन करतात आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जीज प्रोड्यूस्ड, ऊर्जा जी आहे ती कमी प्रमाणात निर्माण होते. अँड लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेट्स, आणि लॅक्टिक आम्ल जे आहे ते साठत जातं. अँड ड्यू टू विच वी फील टायर्ड, ज्याच्यामुळं आपल्याला थकल्यासारखं होतं. आता याच्यावर तुम्हाला गिव सायंटिफिक रिझन येऊ शकतो. वाय वी कॅन फील टायर्ड ड्युरिंग एक्सरसाइज. व्यायाम करताना आपल्याला थकायला काय होतं, हा त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. कॅन यू टेलचे क्वेश्चन्स पूर्ण करा. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. आता आपण श्वसनातून मिळणारी ऊर्जा बघितलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. आता गरजेपेक्षा जास्त खाल्लं जाणारं काही कर्बोदक जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये कुठं साठवलं बघा, आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स, स्नायू आणि यकृतामध्ये साठवलं जातं. कशाच्या रूपामध्ये? इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन, ग्लायकोजेनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. आता प्रथिनं कशापासून मिळतात आणि ती कशापासून बनलेली असतात बघा. याच्यावर पण तुम्हाला शॉर्ट नोट येते, प्रोटीन सिंथेसिस बघा. प्रोटीन्स आर द मॅक्रो मोलिक्युल्स फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. आता अमिनो आम्लचे जे काही अनेक रेणू आहेत बघा, प्रोटीन्स आर द मॅक्रो मोलिक्युल, म्हणजे प्रथिनचा जो महारेणू आहे कशापासून तयार होतोय? फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. अनेक अमिनो आम्लाचे रेणू एकमेकांना जोडून तयार होऊन त्याच्यापासून प्रथिनाचा महारेणू तयार होतोय. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. आता प्राणीज पदार्थांपासून जी काय प्रोटीन मिळतात आपल्याला त्याला काय म्हटलेलं आहे? फर्स्ट क्लास प्रोटीन्स. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. आपल्याला प्रथिनापासून प्रति ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅमपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळते. हे पॉईंट आउट करा, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं. अमायनो ॲसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. आता जेव्हा प्रथिनांचं पचन होतं त्याच्यापासून अमिनो आम्ल तयार होतात. कारण का? अमिनो आम्लाचेच अनेक रेणू एकमेकांना जोडून प्रोटीन तयार झालेलं असतं. अँड दोज अमायनो ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड. आणि हे जे अमिनो आम्ल आहेत ती शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे अँड ट्रान्सपोर्टेड टू ईच ऑर्गन, प्रत्येक अवयवापर्यंत अँड सेल, पेशीपर्यंत ही अमिनो आम्ल पाठवली जातात व्हाया ब्लड. रक्ताद्वारे हे प्रत्येक पेशी आणि अवयवापर्यंत पाठवले जातात. फ्रॉम दीज अमायनो ॲसिड्स ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्स अँड द होल बॉडी. आता याच्यापासून बघा, ह्या अमिनो आम्लापासून ऑर्गन्स अँड सेल्स, पेशी आणि जे अवयव आहेत ते कॅन प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स, त्यांना जी गरजेची प्रथिनं आहेत ती प्रथिनं ते स्वतः तयार करू शकतात. दे कॅन प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्स.
त्यांना गरज असणारी आवश्यक असणारी प्रथिने तयार करतात. दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. खाली आपल्याला डायग्राम दिले आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हा जो फ्लो चार्ट किंवा डायग्राम जी आहे प्रोटीन्सचा अत्यंत महत्त्वाचा आहे. मोस्ट IMP म्हणून इथं पॉईंट आउट करून ठेवा, कारण याच्यावर तुम्हाला फिल इन द म्हणजे हा चार्ट पूर्ण करा म्हणून येतोय, अशा प्रकारे येतो, म्हणजे गोल देऊन असे राऊंड शेपमध्ये, किंवा तुम्हाला चौकटीमध्ये सुद्धा हा त्या ठिकाणी चार्ट येतो. ठीक आहे. बघा आता आपण बघूया अमायनो ॲसिड्स कुठले कुठले, तर बघा आता कोण कोण काय काय तयार करते बघा. स्किन, आपली जी त्वचा आहे त्या त्वचेमध्ये काय तयार केलं तर या अमायनो ॲसिड्सपासून मेलॅनिन आणि केरॅटिन, म्हणजे ही जी रंगद्रव्य आहेत ही रंगद्रव्य त्वचेमध्ये या अमायनो आम्लापासून तयार केली जातात. बोन्स, हाडामध्ये ऑसिन हा पदार्थ तयार केला जातो. त्यानंतर सेल्स, व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, प्रद्रव्य पटलातील प्रथिनं अँड व्हेरियस एन्झाईम्स, विविध विकर तयार केली जातात. पॅनक्रियाज, स्वादुपिंडामध्ये बघा इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे तयार केलं जातं. पिच्युटरी ग्लँड्समध्ये व्हेरियस हार्मोन्स, विविध संप्रेरक तयार केली जातात. मसल्स, स्नायूंमध्ये ॲक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स, ॲक्टिन आणि मायोसिन ही लवचिक प्रथिनं तयार केली जातात. अँड लास्टली ब्लड, हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज, हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड तयार केली जातात. हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, पॉईंट आउट करूनच त्या ठिकाणी ठेवा. पुन्हा हा जो भाग आहे ऑलवेज रिमेंबर, याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात बघा. एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड्स ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेली जी काही प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ल आहेत ती शरीरामध्ये साठवून ठेवली जात नाही. आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमोनिया फॉर्मड इज एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. त्या ठिकाणी त्याचं काय होतं, विघटन होतं. अँड द अमोनिया फॉर्मड, त्याच्यापासून जो अमोनिया तयार होतो तो शरीराबाहेर टाकला जातो. इफ नेसेसरी, जर गरज असेल, एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. बघा जर गरज पडेल तर द प्रोटीन्स आर कन्वर्टेड, प्रथिनांचं रूपांतर केलं जातं इंटू अदर युजफुल सबस्टन्सेस, दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये केलं जातं. ग्लुकोजसारख्या पदार्थामध्ये कुठल्या प्रोसेसद्वारे बघा, थ्रू द प्रोसेस ग्लुकोनिओजेनेसिस, या प्रक्रियेद्वारे याचं प्रथिनांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं. प्लांट्स प्रोड्यूस द नेसेसरी अमायनो ॲसिड्स फ्रॉम मिनरल्स डिनोवो अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स. वनस्पती काय करतात बघा, स्वतःला लागणारी ते प्रोड्यूस नेसेसरी अमिनो ॲसिड्स फ्रॉम मिनरल्स, डिनो म्हणजे खनिजांपासून ते स्वतःसाठी लागणारी अमिनो आम्ल तयार करतात. अँड त्याच्यापासून अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स, आणि या अमिनो आम्लापासूनच विविध प्रथिनं तयार करतात. अँड एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट इज मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन नेचर. आता वनस्पती पेशीच्या हरितलवकामध्ये अँड एन्झाईम रुबिस्को नावाचं विकर जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिनाचा त्या ठिकाणी स्रोत आहे. म्हणजे वनस्पती पेशीच्या हरितलवकामध्ये हे जे रुबिस्को विकर आहे हा म्हणजे निसर्गात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन त्या ठिकाणी आहे. आलं लक्षात. हा प्रोटीन्सचा भाग
जो आहे याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट पण येते आणि हा जो चार्ट आहे हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. नेक्स्ट बघा, फ्रॉम वेअर डू वी ऑप्टेन द लिपिड्स. स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. बघा, स्निग्ध पदार्थ म्हणजे काय सांगितलेलं आहे? द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. मेदाम्ल आणि अल्कोहोलचे जे रेणू आहेत ते विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असं म्हटलेलं आहे. डायजेशन ऑफ लिपिड्स कन्झ्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. आता या स्निग्ध पदार्थाचं पचन होते म्हणजेच काय होते बघा, कन्झ्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू फॅटी ॲसिड्स. त्याचं रूपांतर मेदाम्ल अँड अल्कोहोलमध्ये केलं जातं. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. आता ही जी काही मेदाम्ल आहेत ही मेदाम्ल काय बघा, आर ॲब्सॉर्ब्ड अप, शोषून घेतली जातात, अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी, आणि संपूर्ण शरीरामध्ये त्या ठिकाणी पोचवली जातात. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्व्स. आता या मेदाम्लापासूनच त्या ज्या पेशी आहेत प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्व्स, त्यांना गरज असणारे वेगवेगळे पदार्थ त्या पेशी तयार करतात. एक्झाम्पल दिले बघा, द मोलिक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स which are essential for producing plasma membrane are formed from fatty acids. आता फॉस्फोलिपिड नावाचे जे काही रेणू आहेत which are essential for producing plasma membrane, प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी हे गरजेचे आहेत, आर फॉर्म्ड फ्रॉम फॅटी ॲसिड्स, हे या मेदाम्लापासून तयार केले जातात. म्हणजे जे काय पेशींना त्यांना गरजेचे पदार्थ आहेत किंवा ते त्या ठिकाणी आपल्यासाठी नेसेसरी सबस्टन्सेस तयार करतात. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर यूज्ड फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. पुन्हा मेदाम्लाचा उपयोग बघा कुठं कुठं केलेला आहे, वेगवेगळी संप्रेरक. कुठली कुठली संप्रेरक दिली बघा आपल्याला या ठिकाणी, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन एक्सेट्रा, हे तयार करण्यासाठी या फॅटी ॲसिड्सचा वापर केला जातं. अँड द कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स. तुम्हाला मागच्या वर्षी नर्व सेल झालेली आहे, त्या नर्व सेलच्या ठिकाणी जो काय एक्झॉन आहे त्या एक्झॉनचं जे कवरिंग आहे, अक्षतंतू जो आहे, त्या अक्षतंतूभोवती असलेलं आवरण तयार करण्यासाठी या ठिकाणी फॅटी ॲसिड्सचा म्हणजे मेदाम्लाचा वापर केला जातो. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. प्रति ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला 9 ग्रॅम एवढी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. आता गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ जे आहेत ते त्या ठिकाणी आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवलं जातं. ओके, लक्षात आला असेल हा भाग. आता नेक्स्ट आणि लास्ट बघा, विटॅमिन्स. विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड्स ऑफ विच each is essential for proper operation of various processes in the body. आता जीवनसत्वे म्हणजे काय आहे बघा की वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा गट आहे. each is essential for proper operation, की ज्याचा ऑफ व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी, म्हणजे प्रत्येकाचा शरीरातील विविध ज्या क्रिया आहेत त्या क्रिया किंवा कार्य
सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. देर आर मेन 6 टाईप्स ऑफ विटॅमिन्स. 6 प्रकारे तुम्हाला हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा झालेला आहे बघा. ABCDE and K. आउट ऑफ दीज ADE and K आर फॅट सोल्युबल. हे येते बघा परीक्षेला, महत्त्वाचं आहे. ADEK फॅट सोल्युबल म्हणजे मेद विद्राव्य आहेत, म्हणजे स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य आहेत. वेअर ॲज B and C आर वॉटर सोल्युबल. B आणि C हे मात्र काय आहेत, वॉटर सोल्युबल म्हणजे जलविद्राव्य, पाण्यात विरघळणारे आहेत. वी हॅव सीन दॅट FADH2 and NADH2 आर प्रोड्युस्ड इन द प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल्स. आता आपण बघितलेलं आहे क्रेब चक्र आणि ग्लुकोज विघटनाच्या प्रक्रियेमध्ये FADH2 NADH2 हे त्या ठिकाणी तयार होतात. विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन. आता रायबोफ्लेविन म्हणजे याचं विटॅमिन B2 अँड निकोटिनामाइड म्हणजेच विटॅमिन B5 रिस्पेक्टिवली आर नेसेसरी फॉर देअर प्रोसेस. यांचा अनुक्रमे FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी वापर त्या ठिकाणी केला जातो. ओके. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. हे शोधा बघा. नेक्स्ट, देअर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 65 ते 70% पाणी असते. ईच सेल कंटेन्स 70% वॉटर वेट बाय वेट. म्हणजे आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी त्या ठिकाणी असतं. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन्स 90% ऑफ वॉटर. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणी त्या ठिकाणी असतं. फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आता जर शरीरातील पाण्याचं प्रमाण जरा जरी कमी झालं तर काय होते बघा, फंक्शनिंग ऑफ सेल्स म्हणजे पेशीचंच कामकाज बिघडतं आणि म्हणून देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स आणि म्हणून पर्यायाने शरीराचं कामकाज सुद्धा बिघडतं. हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रियंट. म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. आता या सगळ्या पोषक द्रव्यांबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा अत्यंत महत्त्वाचं पोषक द्रव्य आहे. In fact, we cannot digest fibers. आपण तंतुमय पदार्थ पचवू शकत नाही, बट however they help in the digestion of other substances and digestion of undigested substances. आता पचनक्रियेमध्ये इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेलं अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये या फायबर्सचा आपल्याला यूज होतो. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सिरियल्स एक्सेट्रा. आपल्याला हे जे काय फायबर्स आहेत तंतुमय पदार्थ हे आपल्याला पालेभाज्या, फळे, धान्य यांच्यापासून त्या ठिकाणी मिळतात. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या तासाला आपण सेल डिव्हिजन बघणार आहोत, कारण सेल डिव्हिजन हा जो भाग आहे तो पूर्ण 1 तासासाठी आपण तो घेणार आहोत. त्याचे 2 टप्पे आणि हे सगळं आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. धन्यवाद.